मी नम्रता वागळे. सन्मान नवदुर्गांचा या पुढारी न्यूजच्या नवरात्र विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज घटस्थापना आहे आणि आजपासून पुढचे 9 दिवस नवरात्रात शक्तीचा जागर होणार आहे आणि पुढारी न्यूजवर सुद्धा आम्ही शक्तीचा जागर करतोय. दिवसभर विविध कार्यक्रम आहेतच, मात्र त्यातली एक वेळ आम्ही खास राखून ठेवलेली आहे राजकारणातल्या नवदुर्गांसाठी. या नवदुर्गा म्हणजे राज्याच्या राजकारणातली शक्तीस्थानं म्हणायला लागतील आणि याच कार्यक्रमातली आपली पहिली दुर्गा आहे भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि राज्याच्या राजकारणातला एक करारी चेहरा पंकजा मुंडे. पंकजा मुंडे यांना खरं तर त्यांच्या घरून राजकारणाचं बाळकडू मिळालेलं होतं आणि घरापासूनच त्यांचे हे राजकारणाचे धडे सुरू झालेले आहेत. त्यांचा राजकीय प्रवास तिथून सुरू झाला. मात्र वडिलांचं छत्र हरपल्यानंतर त्यांचा हा राजकीय प्रवास काहीसा काटेरी झाला असं त्यांचे पाठीराखे आणि राजकीय विश्लेषक सुद्धा म्हणतात. पण एवढं असून सुद्धा पंकजा मुंडेंनी कधीही आपली तलवार म्यान केलेली नाही. किंबहुना महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री बनण्याची आपली महत्वाकांक्षा त्यांनी उघडपणे बोलून दाखवली. या वक्तव्यानंतर पुढे घडलेल्या घडामोडींची पुन्हा आपण उजळणी करायची नाही, मात्र पुरुषांचं प्राबल्य असलेल्या राज्याच्या राजकारणात एका स्त्री नेत्यानं अशा मोठ्या महत्वाकांक्षा ठेवणं आणि त्या उघडपणे बोलून दाखवणं हे अजिबात सोपं नसतं. राजकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी दिवसाची रात्र करणारे हे नेते आपण पाहिलेले असतील, पण राजकारणातून काही काळ ब्रेक घेण्याची हिंमत खूप कमी जणांना असते आणि त्यापुढे जाऊन या ब्रेक नंतर परतल्यानंतर तितक्याच ताकदीने परत येणं हे अगदी पंकजाताईंसारख्या खूप कमी जणांना जमतं आणि त्यामुळे याच सगळ्या गोष्टींविषयी आपण बोलणार आहोत. माझा पहिला प्रश्न साहजिक आहे, स्वागत आपलं. आणि थँक्यू. राज्यातल्या आपण सर्व स्त्रिया, अगदी आपल्या देवी देवता जरी म्हटल्या, आदिशक्ती, लक्ष्मी, सरस्वती, सर्वांनाच संघर्ष सामोरं जावं लागलेलं आहे. राज्यातल्या प्रत्येक स्त्री समोर वेगवेगळ्या गोष्टींचा, वेगवेगळ्या चौकटीतला संघर्ष आहे. पंकजाताईंचा संघर्ष कोणता आहे? माझ्या नावाला संघर्ष हा एक टायटल लागलेलंच आहे, कारण मला वाटतं ते पण वारसा हक्कानी मुंडे साहेबांनी मला दिलेला आहे. माझ्या जीवनामध्ये संघर्ष हा मी फार काही जिव्हारी लावून घेत नाही. माझा संघर्ष एकच असतो की आपण ज्या कामामध्ये आहोत, ज्या फील्डमध्ये आहोत, ज्यासाठी आपण आहोत, वंचितांचा, पीडितांचा वाली बनण्यासाठी जे आम्ही राजकारणामध्ये मुंडे साहेबांनी माझ्याकडे ती जबाबदारी दिली आहे, त्या जबाबदारीपासून मी अगदी एवढी केसाएवढी पण दूर जाऊ नये हा माझा मेन संघर्ष असतो. पद, प्रतिष्ठा, पोझिशन हा संघर्ष माझ्या मनापर्यंत कधी पोचतच नाही. लोकांच्या नजरेमध्ये आपलं जे स्थान आहे ते महत्त्वाचं मला जास्त वाटतं कुठल्या मंचावरच्या स्थानापेक्षा. आम्ही तुम्हाला दुर्गा म्हटलेलं आहे, त्यामुळे तुमची क्षमता आम्हाला नक्कीच माहिती आहे. या क्षणाला पंकजा मुंडे काय आहेत? जखमी वाघीण की शोषिकताई? हे 2 ऑप्शन सोडून बाकी सर्व काही असू शकते मी, कारण हे 2च ऑप्शन आहे असं नाही. मुळामध्ये मी जखमी नाही, कारण मला जखमी करण्याची ताकद मीच लोकांना देत असते. कारण शेवटी आपण कोणाकडून जखमी व्हायचं किंवा नाही हे आपण ठरवत असतो. त्यामुळे मी असं राजकारणाच्या बटलावर जखमी होईन असं माझी पर्सनॅलिटी नाही. पण मी सोशिक नक्की आहे. सोसून सुद्धा मी सोशिक नक्की आहे आणि सोशिक असणं माझं हे काही, सोशिक हा माणूस ओव्हरऑलच असतो, तो काही एका ठिकाणी असतो दुसऱ्या ठिकाणी नाही. सोशिक असणं माझं नेहमीच मला एक वेगळ्या परीक्षांना सामोरं जावं लागतं, पण त्यातून यशस्वी सुद्धा बाहेर येता येतं. सोशिकपणा ग्रँटेड धरला जातो काही वेळा? नाही, कारण ते सोशिकपणा माझा तुम्हाला वाटतो, माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना वाटतो, पण प्रत्येकाला तो वाटतोच असं नाही. ज्यांना माझ्याविषयी तशी भावना नाही त्यांना मी सोशिक वाटतही नसेल. तुमचा राजकीय प्रवास जो सुरू झाला तो तुमच्या वडिलांच्या पंखाखाली सुरू झाला. त्यानंतर तुम्ही पंकजा मुंडे म्हणून स्वतःची वेगळी ओळख तयार केली. पण वडिलांचं छत्र हरपल्यानंतर पंकजा मुंडेंच्या राजकीय प्रवासात, राजकीय वाटेवरती बरेचसे काटे निर्माण झाले आणि तुम्ही बोलूनही दाखवलंय की राजकारणातली वाट सोपी नसते. का असं झालं? माझं राजकारण बाबांच्या सोबत, मुंडे साहेबांच्या सोबत सुरू झालं, पण मुंडे साहेब असताना सुद्धा मला मुंडे साहेबांसोबत त्यांचा असलेला आणि माझा त्यातल्या त्यात वेगळा असलेला संघर्ष हा नेहमीच करावा लागला. त्यामुळे मला ती ट्रेनिंग राजकारणाच्या पहिल्या दिवसापासूनच झाली होती. साहेबांच्या बरोबर मी कलिग म्हणून, त्यांची अनुयायी म्हणून, त्यांचे एक कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि त्यांच्या जाण्यानंतर ते अनुभव माझ्या खूप कामाला आले. त्यामुळं त्यांचं जाणं जेवढं मला धक्का आणि दुःख देऊन गेलं, तेवढा तो संघर्ष धक्का आणि दुःख देऊ शकत नाही हे माझं ठरलंय. याच्यापेक्षा मोठं दुःख किंवा याच्यापेक्षा मोठी अडचण ज्याच्यातून मी ऑलरेडी गेले ती नसतेच. त्यामुळे जे आहे ते अगदी काटेरीच असते. कुठलीही करिअरची वाट ही काटेरीच असते. कुठलंही जेव्हा आपल्याला काहीतरी सिद्ध करायचं असतं किंवा काहीतरी आपल्याला द्यायचं असतं समाजाला, तर ते काही सोपं नाही आहे. आपल्या सगळ्या
आपण जुन्या सगळ्या महान विभूतींना जरी पाहिलं तर त्यांची वाट काही सोपीच नव्हती आणि ज्याची वाट काटेरी असते त्याचीच वाट दिसते ना. काही वेळा हे काटे फार ओळखीचे असतात पण ते टाळू शकत नाही, तो सल जरा वेगळा असतो. नाही, मी म्हटलं ना की ते सल आपल्यापर्यंत नाही पोहोचू देणं हे खूप एक शक्तिशाली आत्मिक शक्तीचं एवढं पंकजाताईंनी का ब्लॉक करून घेतलंय स्वतःला? नाही, मी ब्लॉक नाही केलंय, मी स्ट्रॉंग केलंय. ही स्ट्रेंथ कामाला येते? जरूर, खूप कामाला येते. नेते मंडळी त्यांच्या महत्वाकांक्षांविषयी बोलतात, पण मुख्यमंत्री पदासारखी महत्वाकांक्षा उघडपणे बोलायची हिंमत फार कमी जणांमध्ये असते. पंकजाताईंनी ती खूप वर्षांपूर्वी बोलून दाखवली होती, त्यानंतर त्याचा पुनरुच्चार झाला. जनतेच्या मनातली मुख्यमंत्री व्हायला मला आवडेल. मुख्यमंत्री पदाबाबतची महत्वाकांक्षा जेव्हा आपण राज्याच्या राजकारणात ज्या वेळेला त्या पदासाठी एवढी मोठी शर्यत आहे तिथे बोलताना पुढे काय परिणाम होतात हे सगळ्यांना माहिती आहे, तरीही पंकजाताईंनी ती उघडपणे बोलून दाखवली का? त्यावेळेला परिणामांचा विचार नाही केला? यावर मी अनेक वेळा व्यक्त झाले, उत्तर दिले, बोलले आणि हा विषय तसाच जुना झालाय. कारण 2014 मध्ये एका माध्यमातून असं दाखवलं की मी म्हटलं की मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे. ते वाक्य परत माझ्या ऐकवात आलं नाही. तो प्रासंगिक एक विषय होता की तिथे माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही व्हाल अशी आमची अपेक्षा आहे. तेव्हा मी म्हटलं की आणि तुम्ही आता नाही झालात तर पुढच्या वेळी व्हा. आणि ते बोलणारे दुसऱ्या पक्षाचे होते. त्यांना मी विनोदाने म्हटलं की तुम्ही मला पुढची शुभेच्छा दिली म्हणजे पुढचंही सरकार तुम्ही आमचंच आणणार आहे. तर तो त्या मंचापुरता विषय होता. अशी कुठल्याही इंटरव्ह्यूत किंवा कुठल्याही सभेमध्ये अशी कुठलीही वाच्यता कधीही केली नाही. एका बातमीतनं ते झालं आणि ते मला डॅमेज करण्यासाठी असावी ती बातमी, पण ते मला चिकटलं गेलं. तर कधी कधी मी म्हटलं तसं की माणसाला चुकीच्या गोष्टी करायला गेल्या तरी ते आपल्याला कधीतरी एखादं महत्त्व देऊन जातं आणि ते मला चिकटलं गेलं. आता ते चिकटलंच आहे तर त्याला किती वेळा मी झटकण्याचा काही अर्थ नाही. या निर्णया प्रक्रिया कोणत्याही पक्षात कशा होतात हे सर्वांना माहिती आहे. ते आपण म्हणून होत नसतं, ते योग्य पद्धतीने होत असतं. आणि मी पक्षात आत्तापर्यंत जेव्हाही मी काम केले मी माझ्या पक्षाच्या स्ट्रेंथ वाढवण्यासाठी सतत काम केलेलं आहे. आणि मला जर सतत कोणी ह्या विषयावर की तुम्ही असं म्हणलात का, असं म्हणलातच कसं, असं म्हणलं तर मी म्हटलं एक तर मी असं म्हणले नाही. आणि जर असं म्हणू नाही गेले असेल तर एवढं काय आभाळ कोसळलं. असे अनेक नेते आहेत आत्तासुद्धा राजकीय पटलावर जे ऑलरेडी स्वतःची उमेदवारी जाहीर करून टाकतात. मी इकडून लोकसभा लढणार आहे, मी तिकडून विधानसभा लढणार आहे. मी तर उलट कौतुक करेन तुमचं की तुम्ही मुख्यमंत्री व्हायची जर महत्वाकांक्षा जाहीर केली असेल तुम्ही कौतुक करेन. कुठल्याही महिला राजकारण्याने महत्वाकांक्षा बोलून दाखवली नाही. शक्तीचं स्वरूप आहात म्हणून दुसऱ्या शक्तीचं कौतुक करतायत. पण हेच इंटरव्ह्यूला मी सामोरं गेल्यावर मला बरेच वेळा असं झालं की हीन भावना, अरे असं कसं म्हणलात तुम्ही. तर असं मी कधी असं व्यक्त केलं नाही. कारण राजकारणाचे तेवढे धडे मला मिळालेले आहेत की कसं आपण सार्वजनिक जीवनात बोलायचं. पक्षातून या सगळ्यावर त्यावेळेला काय प्रतिक्रिया होती? अजून त्याचे काही रिपरकशन? कारण पक्षाला त्यातलं तथ्य माहिती आहे, त्यामुळे त्यांनी मला कधी याच्याबद्दल विचारणा केली नाही, कधीच नाही. पंकजाताई पक्षाच्या बाबतीत बोलताना बऱ्याच वेळेला खूप सावध बोलतात का? नाही, असंच बोललं पाहिजे ना. पण मी जे बोलते ते सावध जरी बोलले तरी असत्य बोलत नाही. जे बोलते ते सत्य. खरंच पंकजाताई गेले काही दिवसात जे काही बोलतायत त्यावेळेला त्यांच्या बोलण्यामध्ये खंत दिसते, एक सल दिसते. त्यांनी थेट शब्दातून जरी ती सांगितली नाहीये तरी त्यामागची ती सल जाणवते. त्यांच्या पाठीराख्यांना, त्यांच्या चाहत्यांना, राजकीय विश्लेषकांना जाणवते आणि त्याची भाषांतर सगळेजण लगेच करायला लागतात. का सलतंय? काय सलतंय एवढं? असं मला काही सलत नाहीये. कारण माझा प्रश्न जो तुमचा आहे तसं काही सल माझ्या मनामध्ये नाही. कारण तशी नाहीये आणि हे दरवेळी येऊन मंचावर मला सांगण्याची आवश्यकताही वाटत नाही. लोकांच्याही मनामध्ये काय असतं तर आपल्या नेत्याविषयी प्रेम असतं, आपल्या नेत्याच्या विषयी आकर्षण असतं. आपला नेता मोठा व्हावं प्रत्येकाला वाटतं आणि त्याचा एकूण फायदा पक्षालाच होत असतो. माझे फॉलोअर्स पक्षाला ऑटोमॅटिकली अटॅच होत असतात. तर या गोष्टी समजण्याएवढी मॅच्युरिटी एका प्रगल्भ लिडरशिपमध्ये असतेच. त्यामुळे ते समजून घेऊनच राजकारण होत असतं. पंकजाताईंचे शब्द मला वाटतं तेवढेच प्रगल्भ आहेत. कारण मला आत्ताच्या आधी शिवशक्ती यात्रा जी तुमची झाली त्यामधलं एक वाक्य आठवतं. तुम्ही राज्यातल्या राजकारणाबद्दल बोललेला होतात. राज्याच्या राजकारणामध्ये मी आता नाहीये, मी आता केंद्रातल्या राजकारणामध्ये असते. हे तुमचं कितीही मोघम जरी वक्तव्य असलं तरी ते असं सूचित करत होतं की राज्याच्या राजकारणात मला आता स्थान दिलेलं नाहीये, मला राज्याच्या राजकारणापासून काहीसं दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा त्याचा राजकीय विश्लेषकांनी, तुमच्या चाहत्यांनी अर्थ काढला होता. आणि ते दिसतच आहे. राज्याच्या राजकारणामध्ये पंकजाताई दिसत नाहीयेत आता. एका वाक्याचे अनेक अर्थ असतात आणि ते अर्थ जो ऐकणारा असतो त्याची माझ्याबद्दलची सायकीप्रमाणे तो ठरवत असतो. मी जे बोलले तेच बोलले की माझी खूप दिवसात लोकांची भेट नाही, मी राज्याच्या राजकारणात नाही. ह्याचा अर्थ काय तर मला केंद्राची जबाबदारी आणि मी ती करत होते गेले काही वर्ष. पण लोकांच्या
ती शिवशक्ती परिक्रमेचं जे शक्ती होती ती कशी दिसली, कारण त्यांची आणि माझी कुठेतरी एक थोडीशी ताटातूट झाली की ताई काही दिसत नाही. पहिले तालुक्यात फिरायच्या, जिल्ह्यात फिरायच्या. तर मी ह्या मागच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की मी एक शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. मला जे काम दिलं त्याच्या बाहेर जाऊन मी काम करत नाही. मला जिथे पाठवलं तिथे मी मला जेवढं दिलं तेवढं काम करते. इव्हन मी मध्य प्रदेशची प्रभारी आहे. पण मध्य प्रदेशमध्ये मला अनेक लोक सांगायचे आमचं हे टेंडर आहे, आमचं ते काम आहे, ती बदली आहे. मी नाही, ही माझी संघटनेची जबाबदारी. संघटनेच्या पलीकडे मी कुठल्याही कामाला स्पर्श करणार नाही. तिथल्या मंत्र्यांना मी कुठलंही काम सांगणार नाही. ते हे माझा स्वभाव आहे. त्यामुळे मला जे काम दिलं ते मी करत होते. तर त्या लोकांशी जेव्हा मी बोलत होते मी त्यांना सांगत होते की तुमची माझी भेट नाही होऊ शकली. या निमित्ताने झाली शिवशक्ती परिक्रमेत. आता किती लोक मला भेटायला आतुर होते हे त्या परिक्रमेत आपण पाहिलंच. पंकजा मुंडे भाजपच्या नेत्या थोड्याशा बाजूला ठेवा, पण पंकजा मुंडे महाराष्ट्राची लेक कुठेतरी सलतं की राज्यातल्या राजकारणापासून आपण दूर राहतो. पंकजा मुंडे भाजपची नेता, पंकजा मुंडे महाराष्ट्राची लेक, पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेची लेक, पंकजा मुंडे हे सगळं वेगळं असू शकत नाही. हे सगळं कुठेतरी याचा गाभा एकच असला पाहिजे तर तो माणूस प्रामाणिक असतो. तर माझ्या भूमिका, प्रत्येक भूमिकेतून जो माझा आउटपुट आहे तो एकच असेल, कारण तो प्रामाणिक असेल. तर माझी भूमिका सगळ्याच बाबतीत ही जवळपास सारखी असली तरच मी खरी म्हणजे राजकारणी किंवा नेता बनू शकेन. मी प्रत्येक ठिकाणी वेगळ्या भूमिकेतून वागले तर हे एवढे लोक माझ्यावर नाही प्रेम करू शकणार. हा जो पॉलिटिकल पॅटर्न आहे तुमच्या वडिलांच्या बाबतीत पण असंच झालेलं दिसलं की ग्रासरूट लेवलला त्यांनी काम केलं, तिथून ते मोठे झाले, राज्याच्या राजकारणात आले आणि राज्याच्या राजकारणामध्ये त्यांचं स्थान खूप मजबूत झाल्यानंतर त्यांना केंद्रामध्ये स्थान मिळालं. पण मात्र त्यांचं मन राज्यातच रमत होतं. पंकजाताईंचं पण असंच होतं. हे पहा कसं आहे, राज्य आणि केंद्राचं विश्लेषण जर तुम्ही मला विचारलं तर केंद्र हे झाडाचा ट्री टॉप लेवल आहे, म्हणजे एक झाडाचा वरचा भाग येतो आणि राज्य हे मूळ आहे. तर मुळापासून कधी शेंडा वेगळा कसा होईल, मग तो मरून जाईल. तर कोणताही व्यक्ती केंद्रात गेला तरी त्याचा बेस कसा तो बदलेल. मी जरी केंद्रात गेले तरी मी आसामची, मिझोरामची किंवा पंजाबची नाही होऊ शकत, मी महाराष्ट्राचीच राहणार आहे. तर त्यामुळे ते मन रमणं वगैरे हे शब्द तुमचे झाले मीडियाचे. पण आम्हाला जे काम दिले ते आम्ही करतो. तर तिथून आमचं लक्ष इथे असणं अपरिहार्यच आहे ना. शेवटी जेव्हा आमची इथे गरज लागेल तेव्हा आम्ही इथून तुटून गेलो असतो तर आमचा उपयोग काहीच होणार नाही. जनसंपर्क कसा मेंटेन होतो दिल्लीतल्या राजकारणामध्ये व्यस्त असताना, मध्य प्रदेशची जबाबदारी असताना? त्या जबाबदारीचं वेगळं रोल, म्हणजे पद्धत वेगळी आहे. त्यामुळं माझं मध्ये खूप दौरे प्रचंड होते, त्यामुळे थोडं माझं इकडे येणं कमी झालं. पण जेव्हा मी इथे असते तर माझ्या कार्यालयामध्ये मी लोकांच्या भेटीगाठी घेते. माझ्या जनसंपर्काचा लोड जरा जास्त असतो, कारण भेटणाऱ्यांची संख्या ही अवाढव्य असते. इव्हन जेव्हा मी मंत्री होते तर तो 4था मजला असा अक्षरशः लोक वैतागून जायचे, एवढी गर्दी व्हायची. आता ऑफिसमध्ये तीच परिस्थिती आहे. फक्त आता संविधानिक कुठली जबाबदारी नसल्यामुळे अपॉइंटमेंट्स वगैरे जास्त छान मॅनेज होतात. पण जेव्हा भेटायला जाते ते गर्दी आणि तो विषय तसाच असतो. संवैधानिक जबाबदारी मिस करता? ऑफकोर्स, कारण त्याच्यातनं बरेच गोष्टी मार्गी लावता येतात. तर पण फार अडतं असं वाटलं नाही अजून तरी. मध्यंतरीच्या काळामध्ये उमेदवारीची संधी, कदाचित मंत्रिपदाची ऑफर, ते पंकजाताईंची नाराजी, हे सगळंच चित्र दिसलेलं होतं. माझी नाराजी ही दिसली नसेल, ती त्याची काय म्हणतात जाणवली होती. त्याची लोकांनी आपापली विश्लेषणं केली, जसं तुम्ही म्हणालात लोकांनी विश्लेषण केली. मी कधीही असं कुठलंही भाष्य केलेलं नाही. आणि साहजिक आहे लोक नाराज होणार, जे मला फॉलो करतात ते नाराज होणार, आणि त्यांनी व्यक्त केले असेल काही ठिकाणी. पण मी सांगितलं की प्रत्येक ठिकाणी आपलं नाव येणं आणि त्यानंतर अशा घटना घडणं यांनी थोडंसं फॉलोअर्समध्ये नक्कीच चिंता निर्माण होत असते, आणि ती हँडल करणाराच व्यक्ती नेता होऊ शकतो, त्याला सरेंडर करणारा होऊ शकत नाही. तर कुठेतरी या गोष्टी सांभाळाव्या लागतात, त्याची थोडी कसरत असते. आता या क्षणाला पक्षाने पर्याय तुमच्यासमोर ठेवला, राज्यातलं मंत्रिपद की केंद्रातलं मंत्रिपद? असं काही पर्याय ठेवलेला समजा ठेवला? असं पर्याय नसतं. पक्ष म्हणजे तुम्ही गुलाबजामुन खाणार का लाडू खाणार असं कोणी विचारत नाही. नाही, पण पंकजाताई एवढ्या मोठ्या नेत्या आहेत, समजा पक्षाने विचारलं तर पंकजाताई काय चूज करतील? नाही, असं होतच नाही. हे रेट्रोस्पेक्टिव्हली पण होत नाही की तुम्हाला हे दोन तुमच्याकडे छान छान ऑप्शन आहे, त्यातलं एक निवडा. तुम्हाला काय असं करायला राजकीय आवडेल? जीवनात मला काय करायला आवडेल, मला राजकारण जसं मी करते तेवढ्या शक्तीने करायला आवडेल. ते कुठे करायला आवडेल ह्याला काही महत्त्व नाही, पण ते कशा पद्धतीने करायला हवं त्याला माझं जास्त फोकस आहे. त्यामुळे आत्ता मी इथे फार प्रीमॅच्युअर होईल म्हणणं, पण इव्हेंच्युअली एखादा नेता जेव्हा ग्रो होत असतो, बरेच लोक जिल्हा परिषद नगर परिषदमधून येतात, मी तिथून नाही आले, मी विधानसभेतून आले, विधानसभेनंतर मी मंत्री झाले, मंत्र्यानंतर
युवा मोर्चा अध्यक्ष वगैरे ही कोर कमिटीचे मेंबर, म्हणजे राज्यातल्या अनेक लोकांना तिकीटं देणे म्हणजे त्यांच्याबद्दलचा निर्णय घेण्याच्या टीममध्ये मी होते. आणि हे सगळं करत असताना अनुभवांची फार मोठी शिदोरी तयार झाली. केंद्राचा अनुभवही माझ्यासाठी एक क्रीम ऑफ पार्टीमध्ये इंटरॅक्ट करायचा झाला. आणि आता काय करायचं तर हे आता प्रीमॅच्युअर आहे. मला वाटतं इतर राज्यांच्या निवडणुका, भविष्यातल्या निवडणुकांनंतर या गोष्टी जास्त क्लिअर मला दिसायला लागतील. सबॅटिकल हा भाग बरेच जणांसाठी थोडासा अवघड असतो. तुम्ही आता थोडंसं पॉलिटिकल सबॅटिकल घेतलं होतं, 2 महिन्याचा राजकीय ब्रेक तुम्ही घेतला होता आणि सांगून घेतला होता. हिंमत लागते याला सुद्धा राजकीय क्षेत्रात विशेषतः आणि निवडणुका तोंडावर असताना, म्हणजे हा पीक टाइम आहे राजकीय करिअर मधला खरं तर. तर अशा वेळेला तुम्ही हा 2 महिन्यांचा सबॅटिकल घेतला. काय गरज वाटली सबॅटिकल घेण्याची? तेव्हा मी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये एका आरोपावरनं ती पत्रकार परिषद घेतली होती की एका माध्यमाने असं सांगितलं की मी एका पक्षाच्या नेत्यांना भेटले, अमुक झालं तमुक झालं. तर ती बातमी मला खूप डिस्टर्ब करून गेली. अशा बातम्या माझ्याविषयी अनेक वेळा झाल्या, पण त्याच्यात संभाव्य लोक बोलायचे, इथे डायरेक्ट असं बोललं गेलं. तर त्या संदर्भात मी प्रेस घेतली आणि मी ह्या सगळ्या राजकीय परिस्थितीला थोडीशी वैतागले होते, कारण मी नसतेच त्या पिक्चरमध्ये. कुठेही इथे काहीही घटना घडतात, कोणती आमदारकी आली, खासदारकी आली, पंकजा मुंडे इथे नाही, पण कधी मी मध्य प्रदेशमध्ये, कधी दिल्लीमध्ये, इकडे पंकजा मुंडे संभाव्य, पंकजा मुंडेंना नाही मिळालं, पंकजा मुंडे नाराज. ह्या तिन्ही गोष्टी एक आता हेच झालंय, पॅटर्नच झालाय. ह्या सगळ्या गोष्टीतनं आणि ह्या सगळ्या राजकीय बदलातनं मला असं वाटलं की मला त्या ब्रेकची गरज आहे, कारण तो ब्रेक माझा खूप वर्षाचा ड्यू होता. माझे बाबा वारल्यानंतर 3ऱ्या दिवशीपासून मी कामाला लागले होते, राख सावडाच्या दिवशीपासून. त्यामुळे मला असं खूप गरज होती त्या ब्रेकची. आणि माझ्याकडे आयुष्यामध्ये दुसरी काहीच संपत्ती नाही आहे. माझ्यावर अफाट प्रेम करणारे निस्वार्थ लोक आणि दुसरं माझी असणारी हिंमत. ती हिंमत वाढवण्यासाठी मी खूप छान मेडिटेट केलं, वाचन केलं खूप, आणि मला फार आवडला तो ब्रेक. खरं तर राजकारण्यांनी हे आणूच नाही की आम्ही 24 तासातले 20 तास काम करतो, आम्ही कधीच सुट्टी घेत नाही, आम्ही आमच्या घरच्यांवर वेळ घालवत नाही, आम्ही अमुक करत नाही, वाचन करत नाही. मग असं नाही, आपल्या सर्व पैलूंनी प्रगल्भ राजकारण्यांची पण आवश्यकता असते. तर आपण थोडासा वेळ आपल्या स्वतःच्या इनर ग्रोथसाठी पण दिला पाहिजे, आणि तो मला मिळाला. इनर ग्रोथ तुम्ही शब्द वापरलात. 2 महिन्याच्या सबॅटिकलमध्ये कशी इनर ग्रोथ झाली? मला म्हणजे मी खूप मेडिटेट केलं, मला खूप काम वाटलं, मला खूप गोष्टींवर विचार करायला वेळ मिळत नव्हता, जेवायलाच वेळ मिळत नाही, तर विचार करत तर लांबच राहिलं. तर 4-5 तासाची झोप हार्डली मिळते, असं नाही की आम्हाला फार कठीण जीवन आहे. म्हणजे आम्ही आता मध्य प्रदेशमध्ये वगैरे मी दौरा करत होते, तर सगळे नक्सलाईट एरिया वगैरे खूप कष्ट करत होते. तर तो वेळ मिळाला. मला वाचनाची आवड आहे, वाचन केलं, थोडं लिखाणाची आवड आहे, थोडं लिखाण केलं. आणि आय थिंक कधी कधी स्वतःशी संवाद हा फार मोठा शक्ती देऊन जातो. तुम्ही आता हे कष्ट तुमचे सांगितले, कोण किती कष्ट करतं हे जनतेच्या समोर आहे. असं असताना सुद्धा पंकजाताईंना त्यांचा जो दुर्गावतार आहे, त्यांची जी क्षमता आहे, त्या क्षमतेला पूरक अशी जबाबदारी दिली जात नाहीये, मिळत नाहीये त्यांना. तशी जबाबदारी म्हणण्यापेक्षा मी म्हणेन संधी, तशी संधी त्यांना पक्ष देत नाहीये. दुसऱ्या बाजूला असे लोक आहेत की जे आले आणि राजे झाले, असे बरेच जण झालेले आहेत. तुमच्या पक्षात सुद्धा ज्यांना सत्तेत आत्ता घेतलेलं आहे त्यांना सुद्धा. असं का पंकजा मुंडेंना तिथे भांडावंसं नाही वाटत? मला कुठेच भांडावंसं वाटत नाही. का? कारण भांडणं हे या कॅटेगरीत मी बसत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या लोकांच्या मनामध्ये आता वाटतात किंवा मीडियाला वाटतात, हे परसेप्शन मी नाही केलेलं आहे. हे काही विशिष्ट निर्णयांनी परसेप्शन झालंय, तर ते बदलायचं काम मी नाही करू शकत. पक्षाने काय करायला हवं असं वाटतं? मी त्यांना सांगावी एवढी मोठी नाही आहे. त्यांना काय वाटतं ते करतील. अशा परिस्थितीत ह्या सगळ्या परसेप्शनच्या संदर्भामध्ये काहीतरी निर्णय घेतील. राज्यातल्या राजकारणात पंकजा मुंडे एकट्या पडल्यात असं बरेच जण म्हणतायत. का हे एकाकीपण येत आहे? स्वपक्षीय सोबत कोण म्हणते त्याला मी काय उत्तर देऊ? असं म्हणतायत लोक, असं म्हणतायत, असं विश्लेषण आहे, असं म्हणतात. तर ह्याला काही उत्तर देण्याची आवश्यकता नाही. आणि एकाकी मी आहे असं मला वाटत नाही ह्या सगळ्या पिक्चर्सवर. स्वपक्षीय म्हणते मी. स्वपक्षीय पण हे स्वपक्षीच आहेत ना, हे सगळे जे फॉलोअर्स कार्यकर्ते नाही म्हणत मी, स्वपक्षातले नेते. पण शेवटी मी नेहमी फॉलोअर आणि कार्यकर्त्यांच्यात जास्त गराड्यात होते, नेत्यांच्या गराड्यात कमीच होते. तर माझा जो पॅटर्न आहे पॉलिटिकल, त्याच्यात मला एकटं पडल्यासारखं वाटत नाही, कारण माझी जनता माझ्यासोबत आहे. आता सबॅटिकल नंतर तुम्ही ज्या पद्धतीने कमबॅक केलंय, तुमची शिवशक्ती परिक्रमा अख्ख्या राज्याने बघितलेली आहे, तुम्हाला कशा पद्धतीने वेलकम झालं, JCBतनं फुलांची उधळण वगैरे तुमच्यावरती झाली, आणि
अनेक ठिकाणी इतर पक्षातले लोक सुद्धा तुमच्या स्वागतासाठी उभे होते या यात्रेदरम्यान. या यात्रेचं फलित तुमच्या नजरेतनं काय होतं? ह्याचं फलित काय होतं? एका दिव्य शक्तीचा अनुभव मला आला. म्हणजे ती यात्रा माझ्यासाठी दर्शनाची होती आणि त्यावर भेटीगाठीची होती. तर मला जेवढ्या लोक माझ्यावर प्रेम करतात हा आत्मविश्वास होता तो खोटा ठरला. त्याच्यापेक्षा फार जास्त लोक माझ्यावर प्रेम करतात, त्यामुळे माझा आत्मविश्वास फार वाढला. दुसरं, एवढ्या लोकांच्या माझ्याकडे अपेक्षा आहेत, माझी जबाबदारी फार वाढली. आणि जेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो आणि जबाबदारी वाढते तेव्हा आपण खूप कष्टासाठी परत कंबर कसून तयार होतो. तर माझ्यामध्ये तो बदल झाला. आणि ताटातूट वाटत होती लोकांची. काही तो कोविड आलं 2 वर्ष, मग मी दुसऱ्या राज्यांमध्ये काम करत होते. इथे काही अशी भूमिका नव्हती की मी फार दौरे करत होते. त्याच्यामुळे खूप असं लोकांमध्ये जे असतं ना, खूप वर्षांनी आपण आपल्या लोकांना भेटतोय असं एक भावना झाली. त्यामुळे एक भावनिक सुद्धा ढवळून निघालं सगळं वातावरण. तर मला असं वाटतं भावनिक, सामाजिक आणि आत्मिक प्रचंड शक्ती या शिवशक्ती परिक्रमेने मला दिलेली आहे. असं कधी जाणवलं की हाच तो क्षण ज्याच्यासाठी मी गेले काही महिने प्रतीक्षा करत होते, खूप ओव्हरवेल्मिंग असं वाटलं एखादा क्षण? ऍक्च्युली मी याच्यातली कुठल्याच गोष्टीची प्रतीक्षा करत नव्हती, कारण मला ह्या गोष्टी नाही होणार असंही वाटत नव्हतं. पण त्याची कॅपॅसिटी एवढी वाढून होईल म्हणजे एवढे लोक असतील हे वाटलं नाही. तर जेव्हा मी पहिल्या दिवशी यात्रेच्या संपवत होते तो दिवस 12:30 वाजले होते आणि एवढ्या संख्येने लोक माझ्यावर JCBनी फुलं उधळत होते, तेव्हा गर्दीतले लोक म्हणत होते, ताई तुम्हाला बघितलं प्रत्यक्षात आणि आम्ही भरून पावलो. तर मी रडले. तो व्हिज्युअल असेल तर मी अक्षरशः मला म्हणजे भडभडून आलं, रडले. आणि हे रडले, तो जो मोमेंट होता मला वाटतं तो फार महत्त्वाचा होता. कारण मी त्याची प्रतीक्षा करत नव्हते, पण ते जे लोकांनी मला प्रेम दिलं की आम्हाला तुम्ही हव्या आहात, ही भावना फार महत्त्वाची असते प्रत्येक गोष्ट. तुम्ही ज्या वेळेला पॉलिटिकल सबॅटिकलवरती होता त्यावेळेला अशी एक बातमी होती की दिल्लीतल्या राजकीय नेत्यांकडनं, म्हणजे दिल्लीतले तुमचे जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्याकडनं प्रयत्न होत आहेत की पंकजा मुंडेंनी सबॅटिकल त्यांचं सोडावं आणि परत यावं राजकारणामध्ये लवकरात लवकर. नाही नाही, सबॅटिकल वगैरे काही संपर्क साधला तुम्हाला? काय बोलणं झालं? हे बघा, मी ऑनलाईन बैठकात सामील होते. मी फक्त सुट्टी घेतली होती ती माझे स्वतःचे कारखान्याचे विषय होते. मी वकिलांशी, माझ्या CAंशी बोलत होते. तर मी माझं काय अगदी मी झोपून राहिले असं नाही, खूप आराम केला तर अजिबात नाही. फक्त वैचारिक मंथनासाठी फार वेळ मिळाला. तर असं काही म्हणजे मी काही सोडून गेले होते कुठे हिमालयात वगैरे असं नव्हतं. कारखान्याचा विषय निघाला. कारखान्यात ज्या दिवशी कारवाई झाली 19 कोटींचा खूप मोठा आकडा, ज्याच्यासाठी आता निधी गोळा जनतेतून झाला, त्यावेळेची मला तुमची प्रतिक्रिया आठवते की भाजपच्या अनेक नेत्यांच्या साखर कारखान्यांना मोठी मदत मिळाली, आर्थिक मदत मिळाली. तुम्ही सुद्धा प्रस्ताव पाठवलेला होता पण तो मान्य झाला नाही. सल्लं कुठेतरी हे नाही, कारण जेव्हा माझ्यावर ही रेड झाली तोपर्यंत मी या विषयावर काही व्यक्त झाले नाही. हे मंजूर होऊन बरेच दिवस झाले होते. पण ही रेड झाल्यानंतर अनेक लोकांनी जेव्हा मला मीडियाने समोर बूम धरले तेव्हा मी म्हटलं की बाबा हे पैसे मी भरू शकले नाही, कारखाना नुकसानीत आहे. तेव्हा ते म्हणे मग अनेक कारखान्यांना मिळालं, तुम्हाला नाही मिळालं. तेव्हा मी सांगितलं की हो मला नाही मिळालं, याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे आणि मी विचारेन किंवा मी परत अर्ज करेन, पाहू काय होतं. ज्या वेळेला ही रेड पडत होती कारखान्यावरती, म्हणजे असं नाही आहे की कुठल्या कारखान्यावरती रेड्स पडत नाही जे सत्तेतल्या पक्षातले आहेत, असं होत नाही. पण पंकजा मुंडेंच्या कारखान्यावर ज्या वेळेला रेड होत होती त्यावेळेला भाजपमधला एकही नेता पंकजा मुंडेंच्या बाजूने बोलायला तयार नव्हता. त्या क्षणाला पंकजा मुंडेंना धीर द्यायला तयार नव्हता. धीर वगैरे द्यायचा विषय नाही मला असं वाटतं, कारण कदाचित माझ्याकडे खूप धीर आहे याचं सगळ्यांना कल्पना असेल. पण ह्या गोष्टींच्या बातम्या होणं प्रॉब्लेम आहे. रेड होऊन 4 दिवसांनी बातमी येते रेड झाली, तर हे जे आहे हे कुठेतरी मला डॅमेज होत असतं ना. शेवटी मी काही फक्त राजकारणात नाही, माझ्या उद्योजकांशी पारिवारिक संबंध आहे, माझे फ्रेंड सर्कल आहे, मराठी सिनेसृष्टीत आहे. ते हे सगळे विचारतात, त्या प्रत्येकाला कळत नाही काय चाललंय. ते कुठेतरी एक बदनामी आपली होते आणि एक दुष्काळग्रस्त भागातला एक नुकसानीतला कारखाना आणि त्याच्याबद्दल घडलेली घटना, असे काही एकटाच हा कारखाना आहे असंही नाही आहे. तर हे सगळं होत असताना ह्या मी थोडंसं विचलित व्हायला होतं की आपण काय चूक केलं आहे की असं लोकांच्या मनामध्ये. आणि रेड हा शब्द लोकांना कळत नाही, GST रेड हो गया, रेड हो गया, रेड. तर ह्याच सगळ्या गोष्टींचा नक्कीच त्रास होतो.
नक्कीच. आणखीन खूप मुद्दे आहेत आपल्याकडे. विशेषतः तुमच्या परिवाराबद्दल बऱ्याच जणांना क्युरिओसिटी आहे, कारण ते प्रकाश झोतात नसतात. पण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर पंकजाताई यांचा परिवार, त्याचबरोबर त्यांचं भावा-बहिणीचं नातं, ज्याची राजकीय वर्तुळात सुद्धा खूप जास्त चर्चा होत असते. थोडंसं तुमच्या कुटुंबाविषयी जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे पंकजा मुंडे ह्या आम्हाला प्रकाश झोतात कायम दिसतात, पण पंकजा मुंडेंचे पती, बऱ्याच जणांना कदाचित त्यांचं नावही माहिती नसेल. तुमची मुलं कितवीत आहेत, काय करतात, याबद्दल फार माहिती नसेल. एवढं का त्यांना पडद्याआड ठेवलंय? किंवा त्यांची इच्छा नाही? आता हा पण आरोप माझ्यावरच आहे. ते बिलकुल पडद्याआड नाही आहेत, भरपूर पडद्याबाहेर आहेत. पण माझा मुलगा आता शिकतोय बाहेर. तो बॉस्टनला आहे, तो बिझनेस मॅनेजमेंट करतोय आणि आता तो 22वा वर्ष त्याला चालू आहे. वाव. आणि हा हा हे फील्ड असं आहे की याच्यामध्ये आपल्याला वेळ मिळत नसतो क्वालिटी टाईम. तर क्वांटिटी टाईम मिळत नाही, क्वालिटी टाईम देण्याचा प्रयत्न मी नेहमी केला आहे. आणि बेसिकली ते प्रकाश झोतात येणं हे चूकच आहे ना. म्हणजे कोणी पण प्रकाश झोतात एका व्यक्तीचा तिथे आहे म्हणून जाणं, हे आमच्या पक्षाला, आमच्या विचारधारांनाही फारसं मान्य नाही. तर त्याचं आम्ही शिस्तीने नेहमी पालन केलं. आमचे वडील असताना आम्ही नसायचो आणि जेव्हा आम्ही आहे तर परिवार नसतो. इवन माझी बहीण म्हणजे मुंडेंची तिसरी कन्या सुद्धा आता एका इंटरव्ह्यूमुळे लोकांना दिसली. माझी आई कधीही मंचावर येत नाही. हे माझा परिवार नाही, हे तत्व आमच्याकडे पहिल्यापासून आहे. माझी आई अजूनही कुठल्याही मंचावर कधीही येत नाही. आता बाबांचा कार्यक्रम असेल 12 डिसेंबरचा तरी ती पब्लिकमध्ये बसते. तर ते जुने विचार भारतीय जनता पार्टीचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, तर ते आम्ही पाळतो. बरेचदा असं होतं की म्हणजे खूप वर्षांपूर्वी मला सगळ्यात मोठा आरोप जो तुमच्यावरचा आठवतोय तो म्हणजे चिक्की घोटाळ्याचा आरोप. असा मला तोच आठवतोय, बाकी ऑफ हँड असे बाकीचे आरोप काही आठवत नाहीयेत. पण त्यानंतर टीका झाली, तुमच्याविषयी कन्सर्न आला, वेगवेगळी राजकीय विश्लेषण आली. हे सगळं सोशल मीडियात आलंय, पेपरमध्ये आलंय, न्यूज चॅनल्सवरती आलंय. आणि असं नाही की तुमची मुलं हे सगळ्यापासून दूर असतील. ती बघत असतील की आपल्या आईविषयी काय बोललं जात आहे, आपल्या आईविषयी कशी टीका केली जाते, काय आरोप केले जात आहेत. त्यांचं परसेप्शन कसं आहे ह्या सगळ्याबद्दल, ते कसं रिसीव्ह करतात ह्या सगळ्या गोष्टी, आणि तुमच्याशी ह्याबाबत काही संवाद होतो का त्यांचा? तर माझा मुलगा आता 22 वर्षाचा आहे, मी सांगितलं. तर माझा मुलगा तेव्हा तर खूप इनोसंट होता, लहान होता. तर तेव्हा त्यांनी खूप असा हे झाला. तर त्यांनी मला म्हणजे हे सगळे आरोप बघून त्याला त्यातला इंग्रजी शब्द फक्त कळत होता. कारण इंग्रजी माध्यमातली मुलं आपली वाचताना, मम्मा ये काय आहे, करप्शन चार्ज, ओ माय गॉड मम्मा तू करप्ट झाली आहे का, इतका तो इनोसंट त्याचा प्रश्न होता. पण तुम्ही स्वतः सांगितलं की तो एक आरोप माझ्यावर सोडून, म्हणजे मी जणू काही बाकी मी फार व्यवस्थित काम केलंय असा त्याचा अर्थ आहे का? तो पण आरोप माझ्यावर जो झाला तो एक राजकीय ह्याच्यातनं झाला. ह्या सगळ्या गोष्टीतनं मी जात असताना नेहमी परिवारावर परिणाम होत असतो. माझ्या आईला खूप टेन्शन येतं, तिचं ब्लड प्रेशर खाली जास्त होतं. आणि माझ्यावर असे काही वाईट वाह्यात असे आरोप कधीही झालेले नाही आहेत. तसा माझा कंडक्ट देखील नाही आहे. परंतु आता जसं मी नाराज आहे अशी बातमी आली, जेव्हा की मी मस्त गप्पा मारते घरी, एकदम एक बातमी येते की पंकजा मुंडे वैतागल्या, चिडल्या, नाराज झाल्या आहे. तर ह्या गोष्टी जेव्हा मी बघत असतो तर त्यातली तफावत ही त्यांना कळते. आता माझ्या GSTचा विषय झाला तर माझा मुलगा अमेरिकेत होता, तर तिकडनं मला फोन करत होता, ठीक आहे मम्मा सगळं चांगलं चाललंय. शिवशक्ती परिक्रमा असेल तर तो बघत होता. तो रोज अटल बिहारी वाजपेयींचे, सुषमा स्वराजांचे, प्रमोद मामांचे सगळ्यांची भाषणं डाउनलोड करून मला पाठवत असतो की ते मला एनकरेज होईल. सध्या तर म्हणजे मला असं कधी कधी वाटतं की तो माझं सगळं डॉमिनेशन जे आहे ते त्याच्या हातात आहे. तो सारखा मला हे कर, ते कर, असं कर, असं चाललंय. त्याचं पॉलिटिकली खूप जास्त लक्ष असतं आजकाल. तर मला असं वाटतंय की त्याने राजकारणात यावं असं वाटतं. मला असं त्यांनी काय करावं हे मला काही वाटत नाही. कारण शेवटी तो त्याचा प्रश्न आहे, ते त्याचं स्वातंत्र्य आहे आणि ते मी त्याला देणार आहे. त्याला जे हवं आहे ते त्यांनी करावं, जे योग्य आहे ते करावं ही अपेक्षा आईची असते. पण त्यांनी जे हवं आहे ते करावं. आपण मुलांना ते दिलं पाहिजे वातावरण. तसे माझी त्याच्यावर काही अशी जबरदस्ती नाही. आणि माझा अनुभव राजकारणाचा एवढा खडतर आहे, त्याच्यासाठी जे डेडिकेशन लागतं, जे समर्पित भाव लागतो, तो उत्पन्न झाल्याशिवाय ते यशस्वी करता येत नाही. त्यामुळे मला वाटतं की त्यांनी पुढचे पावलं काय उचलायचे ते त्यांनी ठरवावं. तुमच्या परिवाराबद्दल आपण चर्चा करतोय आणि प्रकाश झोतात असलेला तुमचा परिवार म्हणजे तुमचे वडील, यांच्या पंखाखाली तुम्ही राजकीय धडे गिरवले, तुमच्या भगिनी ज्या खासदार आहेत, आणि तुमचे बंधू. तर तुमचे बंधूंची यामध्ये आजकाल खूप जास्त चर्चा होत असते का? तर भावा बहिणींमधलं वैर कधीतरी सांगितलं जातं. आता भावा बहिणीमधले
संबंध सुधारतायत असं सांगितलं जातं. खरं काय आहे? खरं काय त्याच्यात? तुम्ही मला बघा खरं खरं म्हणताय म्हणजे जणू काही काहीतरी कसं आहे खोटं आहे. माहितीये, मी तुम्हाला जे प्रश्न विचारते तुम्ही म्हणताय की हे माध्यमांचं परसेप्शन आहे. मग हे आपण माध्यमांचं परसेप्शन समजू. खरं काय आहे आणि ते याच्यात तुम्हीच बरंचसं सांगा. परसेप्शन असतं, बरंचसं खरंही आहे आता याच्यामध्ये. म्हणजे जे वाद दिसतंय आहेत ते हेही खरं आहे. खरंच होतं. वादाचा काय विषय आहे? मुंडे साहेब जिवंत असताना ते राष्ट्रवादीत गेले, त्यामुळे ते बाबा आणि ते बाबा जोपर्यंत जिवंत होते ते माझ्यावर विषयच नव्हता आलेला. आणि बाबांच्या नंतर मी मंत्री झाले तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते, त्यांनी ती भूमिका माझ्या बाबतीत व्यवस्थित बजावली होती. आणि ते माझ्या जे काय आरोप आता तुम्ही म्हणतात ते त्यांनी त्यांच्या ह्याच्यातनं केले. आणि आता गेल्या काही वर्षामध्ये आम्ही म्हणजे एक जाणीवपूर्वक सौम्यता आणण्याचा प्रयत्न केला. मी पण तो प्रयत्न केला. त्यांच्यावरही अनेक आरोप झाले, पण मी त्याच्यात भाग घेतला नाही. आणि तो एक एलिगन्स राजकारणामध्ये दाखवावा प्रत्येकाने, असं मला वाटतं की आपण वेगळ्या भूमिकांमध्ये जाऊ शकतो, वेगळ्या विचारधारांमध्ये जाऊ शकतो. आणि आम्ही दोघं वेगळेच आहोत. आमचं सगळं वेगळं आहे. आमचे विचार वेगळे आहेत, आमचे आचार वेगळे आहेत, आमचे बिलीव्स वेगळे आहेत. ह्याच्यात काही म्हणजे गैर असण्याचं कारण नाही. परंतु एक वैयक्तिक द्वेष, मत्सर ह्याच्यातनं बाहेर पडल्याशिवाय आपण लोकांकडे फोकस नाही करू शकत, असा माझा तरी किमान आउटलुक आहे जीवनाविषयी. पण हा सायलेंट वाद कायम राहील असं वाटतं? वाद कारण नाहीच आहे आमच्यात. काही वाद राजकीय आहे का? पक्ष तुमच्या दोघांचे वेगळे आहेत पण टर्फ एक आहे तुमचं. आमच्याकडे जमिनीचा वाद आहे का? आमचे काही भांडणे आहेत शेतीवाडीवरून? काय वाद म्हणतात त्याला? वाद काय? ते वेगळ्या पक्षात आहेत, मी वेगळ्या पक्षात. संघर्ष, राजकीय संघर्ष म्हणूया तुमच्या दोघांमधला. तो आता लोकांना दिसतंय की तो कमी झालाय आणि संपुष्टात आलाय, तर ते खरं आहे. पुढची 2024ची निवडणूक जर लढायला लागली धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे समजा, तर तुमच्या प्रचाराची स्ट्रॅटेजी काय असेल भावाविरोधात? माझ्या आणि त्याची निवडणूक पुढे एकमेकांसमोर होईल का इतका प्रश्न हा निर्माण झालाय, कारण त्यांचा पक्ष आमच्या बरोबर आलेला आहे. त्यामुळे ह्याच्यानंतर पुढे काय आहे हे आज कोणीच सांगू शकत नाही, कारण राजकारणाच्या इतिहासामध्ये अशी राजकीय परिस्थिती कधीच आलेली नाही, कोणत्या नेत्यावर आली नाही. कारण कोणत्याही प्रमुख नेत्याला त्याच्या मतदारसंघावर प्रश्नचिन्ह निर्माण कधी झालेलं नाही आतापर्यंत. त्यामुळे ही परिस्थिती युनिक आहे. ह्याचं भविष्यातच उत्तर दडलेलं आहे, जे मी पण शोधते. पण समजा मतदारसंघ बदलायची वेळ आली तर तुम्ही मागे एकदा म्हटलेलं पाथर्डी माझंच आहे, जिंतूर माझंच आहे, हे सगळे हो, मतदारसंघ माझं माझे म्हणजे आहेत. ह्या समजा सगळ्या पक्षानं मतदारसंघाच्या सांगितलं. लोकांनी मला ऑफर केली की तुम्ही इकडे या, तर हे म्हटलं ना, हे प्री मॅच्युअर आहे आता बोलणं. किंवा पक्षाने सांगितलं धनंजय मुंडेंसाठी जागा सोडा, असं पक्ष सांगायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मला वाटत नाहीये, पण समजा सांगितलं, हे पाहिजे. वेळ काही येऊ शकते जे आपण आता- कोणीही मॅच्युअर पॉलिटिशियन किंवा एक करिअर मधला माणूस जर आणि तरवर बोलत नाही, कारण दॅट इज नॉट मॅच्युअर. तर असं पक्षाने सांगितलं तर काय, तर हे काही त्या प्रश्नालाही काही तेवढं वेटेज येत नाही. त्यामुळे जर आणि तरवर राजकारणाचे प्रश्न नसतात. अजून तरी पक्षाने आमच्याबद्दल कुठलाही निर्णय घेतला नाही. ते जेव्हा घेतील, कारण त्यांच्या पक्षात त्यांची श्रेष्ठी आहेत, माझ्या पक्षात माझी श्रेष्ठी आहेत, त्यांनी अजून आम्हाला बसवलं नाही की आम्ही बसलो नाही. त्यामुळे हा विषय आता तरी प्रलंबित आहे. 2024 हे निवडणुकांचं वर्ष आहे. तुम्ही आता केंद्रामध्ये सचिवपदाची जबाबदारी आहे तुमच्याकडे, मध्य प्रदेशची जबाबदारी आहे तुमच्याकडे. 2024च्या निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे स्वतःला कुठे बघतायत? स्वतःचा प्रचार करताना दिसतात पंकजा मुंडे स्वतःला? मी 2014, 2009 म्हणजे त्याच्या आधी देखील आणि 2019 मध्ये जिथे दिसत होते मैदानात राजकारणाच्या, आणि नुसता प्रचार नाही, तुफान प्रचार करताना दिसणार आहे. कारण मी कधी स्वतःपुरती निवडणूक लढलेच नाही. मी पूर्ण राज्याच्या निवडणुकीचा जवळपास भार घेत होते. म्हणजे मी 2014 मध्ये सगळ्यात जास्त सभा राज्यामध्ये म्हणजे आमच्या नेत्यांच्या खालोखाल घेतल्या. 2019 मध्ये देवेंद्रजींनी राज्यात जेवढे फिरले त्याच्या खालोखाल जर कोणी फिरलं असेल राज्यभरात, किंवा ज्याच्या सभांनी वॉर रूम मध्ये जरा जास्त मागणी असेल, तर ते मी केलेलं आहे. त्यामुळे माझा राजकारणातला वावर हा व्याप्ती त्याची तशीच राहणार आहे. ती 2024 मध्ये पण तशीच राहणार. राजकारणातल्या तुमच्या एवढ्या विस्तृत वावराला संधी दिली पाहिजे 2024 मध्ये, ती मिळेल याची खात्री वाटते का? माझ्या वावराला संधी नक्कीच मिळेल, का नाही मिळणार? कारण त्याची आवश्यकता निवडणुकीमध्ये फार भासते. तुम्ही परत शब्दात फिरवलं. मग ते माझं काम आहे, मी राजकारणात आहे. प्रत्येक वेळेला असा शब्दामध्ये काही गोष्टी फिरवून आपल्या मनातला सल दाबता येतो? मला सल नाही आहे. मला सल माझ्या मनात जागृत करावं, याच्यासाठी त्या व्यक्तीचं पण तेवढं माझ्या जीवनामध्ये स्थान असावं लागतं. उगीच कोणता एखादी बातमी
एखादा प्रसंग माझ्या मनात फार सल उमटवतोय वगैरे असं अजिबात नाही. माझा चेहरा पहा, माझा वावर पहा, माझा कॉन्फिडन्स पहा. मी फार प्रसन्न, आत्मविश्वासाने पुरेपूर भरलेली आहे. आणि जनतेचं हे तर प्रत्येक राजकारणी बोलत असेल, पण अनेक लाखो लोक जे ऐकतात तुम्हाला पुढारीला, त्यातल्या अनेक लोकांना हे पटेल की त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे, की अशी निर्णयातून जिवंत राहणाऱ्या राजकारण्यामध्ये आपलं नाव असावं, असं काम करायचं. मध्यंतरीच्या काळात ज्या वेळेला तुमच्या नाराजीच्या चर्चा सुरू होत्या त्यावेळेला काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट यांच्याकडून तुम्हाला खुल्या ऑफर्स आलेल्या, संजय राऊतांनी वगैरे तर स्टेटमेंट दिलेली होती की पंकजा मुंडेंनी आमच्याकडे यावं, आम्ही त्यांना सन्मानाने घेऊ. अशा गोष्टींचा पंकजा मुंडे कधी विचार करतात का किंवा त्यांना थेट संपर्क कधी झालाय का या बाबतीत? हे पहा, जे लोक जाहीर बोलतायत किंवा कोणत्या पक्षाच्या नेत्यांनी, तर ते तर जाहीरच बोलतायत ना, ते माध्यमातूनच माझ्यापर्यंत येत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी राजकारणात होत असतात. एक प्रभावी नेता आहे, एक मोठी वोट बँक ज्यांच्यामुळे प्रभावित होते असा व्यक्ती आहे, ज्याच्यामध्ये जातीच्या पलीकडे जाऊन लोकांच्या मध्ये थोडं बहुत काही आकर्षण आहे, तर हे कोणी म्हणणारच नाही. ही परिस्थिती काही माझ्या एकटीच्या जीवनात आली असं नाही. बरं, एक थोडासा वेगळा आपण राजकारणाच्या पुढे जाऊन विषय थोडासा बोलूया. अगदी 2 दिवसांपूर्वी नागपूर खंडपीठाचा एका प्रकरणामध्ये एक FIR त्यांनी रद्द केली आणि त्या रद्द करायच्या वेळेला त्यांनी असं निरीक्षण नोंदवलं की महिलांनी तोकडे कपडे घालणं हे अश्लील असू शकत नाही. तोकडे कपडे घालणाऱ्या महिलांना अश्लील म्हणणं हे प्रतिगामीपणाचं लक्षण आहे. ज्या वेळेला कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलं त्यावेळेला इतर पक्षाच्या लोकांनी, इतर राजकीय नेत्या, महिला नेत्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यावरती त्या अशा होत्या की हे सगळं भाजपला शिकवा, भाजपमध्ये महिला नेत्यांची गळचेपी होते, भाजपमध्ये महिला नेतृत्वाला संधी दिली जात नाही, असं सुप्रिया सुळे सुद्धा म्हणालेल्या होत्या. तुम्ही आत्ता ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षामध्ये महिलांचं स्थान कसं आहे? मला हे नागपूर, काय तुम्ही म्हटलं कुठलं कोर्ट? नागपूर हायकोर्ट, नागपूर खंडपीठाने दिलं होतं. मला नाही माहिती, म्हणजे मला हा विषय माहिती नाही आहे. तुम्हाला मी त्याच्यावर बोलायला हवंय का काय? मला नाही. भाजपमधल्या महिलांचं स्थान, भारतीय जनता पार्टीमध्ये महिलांचं स्थान हे आत्ताच जर तुम्ही मंत्रिमंडळ केंद्रातलं पाहिलं तर ते दिसेल. मला माझ्या जीवनामध्ये माझा आदर्श सुषमा स्वराज राहिलेले आहेत. म्हणजे जेव्हा मुंडे साहेबांनी मला लोकसभा लढवली होती आणि त्यावेळी जेव्हा मला तिकीट दिलं ते ह्याच्यासाठी त्यांनी ते जाहीरही बोलून दाखवलं की मी वापस येईन राज्यात, तर पंकजा राजीनामा देईल. तर मला नेहमी तो आकर्षण होतं की मला जीवनामध्ये राजकारण करायचं तर सुषमाजींसारखं करायचं आहे. आणि त्यामुळे पक्षाने आता तर 33% आरक्षणाचा विषय पण हाताळलेला आहे. तर ह्या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त महिलांना संधी ही दिली पाहिजे. आता दिली आहे ती पण कमी नसेल तरी पण आणखी दिली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे 1/3 आरक्षणाची भाषा करतोय त्यावेळेला राज्यातल्या महिला मंत्र्यांची, केंद्रातल्या महिला मंत्र्यांची संख्या ही 1/6 आहे, 1/6 पेक्षाही कमी आहे. खरं तर राज्यात एकही महिला मंत्री सुद्धा नाहीये, 14 महिला आमदार असताना सुद्धा. मग आता ह्याचे उत्तर मी नाही देऊ शकत ना. हे उत्तर अशा द्यायची वेळ आहे ना, अयोग्य आहे. महिला मंत्री असायला हवी होती, कोणीही असायला पण महिला मंत्री असायला हवी होती. पंकजाताई, एक शेवटचा प्रश्न. तुमच्याकडे आज राजकारणातल्या दुर्गा म्हणून बघितलं जात आहे, पण त्या पलीकडे जाऊन पंकजा मुंडेंना एक लीडर म्हणून बघितलं जाते. फक्त राजकारण नाही, राजकारणापलीकडे राज्यातल्या सगळ्या महिला भगिनी आहेत, मुली आहेत, त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल या नवरात्रीत? त्यांची शक्ती त्यांना एक्सप्लोर करण्यासाठी काय सांगाल? आता इतके वास्ट विषय झाले आणि त्याच्यामध्ये सगळे राजकीय विषय असल्यामुळे मला महिलांशी संवाद साधता आला नाही. पण सर्व महिलांना पहिले तर मी नवरात्रीच्या शुभेच्छा देईन आणि पुढारीचे आभार मानेन की पहिली दुर्गा बनण्याचा आपण मला मान दिला. आणि एवढंच सांगेन की प्रत्येक महिलेमध्ये अनेक रूप आहेत, 9 दिवसाचे वेगळे वेगळे रूप आहेत. आणि हेच अपेक्षित आहे महिलांकडनं. तिने फक्त दुर्गाच व्हायला पाहिजे असं नाही. तिला कधीतरी एक आई प्रेमळ व्हावं लागतं, तिला कधी कधी एक समर्पित स्त्री व्हावं लागतं. आणि महिलांची ही रूपं आहेत, ह्या रूपांचा सन्मान करूनच आपलं जीवन आपल्याला जगायचं आहे. कधी कधी जीवनामध्ये असे प्रसंग येतात की आपल्याला आपल्या भूमिकांशी आणि आपल्या जीवनातल्या ॲक्च्युअल प्रसंगांशी ताळमेळ घालता येत नाही. तर त्यावेळी आपल्या आंतरिक शक्तीला जरूर आवाज द्या. महिलांमध्ये प्रचंड शक्ती आहे. मी आत्तापर्यंत इतके शेतकरी बघितले आत्महत्याग्रस्त, पण एक शेतकरी महिलेने कधी आत्महत्या केलेली बघितली नाही. कारण तिच्यामध्ये फायटिंग स्पिरिट आहे. काहीही झालं, कुटुंबामध्ये अडचण झाली, समाजामध्ये अडचण झाली, तरीही ती आपल्या लेकरांसाठी, आपल्या परिवारासाठी आणि आपल्या समाजासाठी धडपडत असते. तर ही आंतरिक शक्ती प्रत्येकामध्ये लपली आहे, तिला आवाज द्या
आणि त्या शक्तीचा जागर चालू राहू द्या आणि त्या शक्तीच्या जीवावर चांगलं काम करण्यासाठी सदैव आपण तुमच्या मनामध्ये ती ताकद नेहमी असावी असं मी या निमित्ताने सगळ्या महिलांना सांगेन. क्या बात आहे. पंकजाताई, खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला सुद्धा नवरात्रीच्या खूप शुभेच्छा. तुमच्यामधली आंतरिक शक्ती ही ज्यांना कुणाला सद्बुद्धी द्यायची आहे त्यांना सद्बुद्धी देऊ दे आणि महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये पंकजा मुंडे पुन्हा एकदा राजकीय पटलावरती ते नाव ताकदीने आहेच, कारण तुम्ही दुर्गा आहात आणि त्या जास्त ताकदीने दिसावं अशा तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच. आज या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा भेटणार आहोत एका नव्या दुर्गेसह. पाहत राहा पुढारी न्यूज.